हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा. हे बोल मावळ प्रदेशात कानाकोपऱ्यात घुमू लागले. हर हर महादेव च्या गर्जना ऐकून माणसं शिवबांच्या अवतीभोवती गोळा होऊ लागली. तानाजी मालुसरे, यासाजी कंक, बाजी पासलकर एक एक अनमोल रत्न शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या धडपडीत सहभागी होऊ लागले. आपल्या ह्या विश्वासू सवंगड्यांसह शिवरायांनी रायरेश्वर गाठलं. इथे महादेवाचं प्राचीन मंदिर होतं. पवित्र शिवलिंगासमोर हातात बेलपत्र घेत शिवराय बोलू लागले. जय शिवशंकर, जय शंभो, त्रिशूळधारी रुद्रावतारी भोलेनाथा, तुझ्या चरणाशी आज मी हे पवित्र संकल्प करतो. स्वराज्य स्थापनेचं, स्वाभिमानाचं, धर्मरक्षणाचं. त्यांनी बेलपत्र शिवलिंगावर अर्पण केलं आणि त्या बेलपत्रासोबत आपलं तन, मन आणि धन स्वराज्यास अर्पण केलं. एक दिवस एका गावातून जाताना शिवरायांचं लक्ष समोरच्या गडावर गेलं. तिथे आदिलशाहीचा झेंडा फडकवत होता. पंत, इथे आदिलशाहीचा झेंडा कसा काय फडकतोय? गड आदिलशाहीचा राजे. जागीर आमची, मग गड त्यांचा कसा? राजे, आपण फक्त जागीरदार, मालक सुलतानच. शिवरायांच्या मनात वादळ उठलं. हे सुलतान आपल्या भूमीचे मालक बनलेत. आपल्या माणसांच्या मनात भय आणि गुलामी भरली आहे. हे थांबायलाच हवं. हीच वेळ आहे बंडाची.